आम्ही निघालोय आता पिली करार या गावावरून. समोर बुधनी म्हणून गाव आहे 5 किलोमीटर. बुधनीवरून आम्हाला डाव्या बाजूला जायचं आहे. खूप मोठं शहर आहे. तर पाहू आजचा आमचा प्रवास कसा आहे आणि मग याचा काय काय अनुभव येतो आम्हाला. इथं आम्हाला कृष्णा हॉटेल आहे. त्या बाबांनी आवाज दिला, ते म्हणले चहा घेऊन जा. तर आम्ही आता चहा वगैरे घेतो आणि पुढे जातो. हे पहा, आम्ही आता बुधनी शहरात आहे. हे बुधनी शहर सकाळी सकाळी आम्ही पोहोचलो. महाराणा प्रताप यांचं सुंदर स्मारक आहे. वा, नर्मदा मायाची खूप सुंदर मूर्ती आहे. इथून डाव्या बाजूला वळायचं सरळ. सकाळी सकाळी फुलभंडार नर्मदेवर बाबा. कार्यक्रम अवश्य चालतंय पुढं. बाबाने बोलावलं आम्हाला चहा प्यायला. सगळे परिक्रमावासी परत आले. इथे जात आहे आम्ही आता चहा प्यायला. हा आहे बुधनी शहरातील आश्रम. बुधनीमध्ये अशी व्यवस्था आहे. परिक्रमावासी रात्री इथं थांबले होते. तर थंडी लागण्याची जास्त दाट शक्यता आहे. आम्ही निघालो आता पुढं. चलो पण ले जाओ तुम्हारी गाड़ी. नहीं, मुझे तो ये गाड़ी चाहिए. ठीक है. ह्या रस्त्याने सरळ पुढे आल्यानंतर एक ब्रिज आहे. या ब्रिज जवळून राईटला जावं लागतं आपल्याला. फोरवेनी चालल्यानंतर एक टोल नाका पडतो. त्या टोल नाक्याच्या थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला सर्व्हिस रोड पकडावा लागतो.
सर्विस रोडने पुढं आल्यानंतर ब्रिजच्या खालून क्रॉसिंग आहे. इथून आपल्याला डाव्या बाजूला जावं लागतं. बुधनी आणि शहागंज यांच्यामध्ये जंगलामध्ये इथं एक आश्रम आहे, भार्गव ऋषी आश्रम. सकाळपासून आम्ही चाललो इथं 20 किलोमीटर. या आश्रमावर सदाव्रत आहे, म्हणजे आपल्याला हाताने भोजन बनवावं लागतं. थोडंसं आतमध्ये जावं लागतं, पण आम्ही रस्त्यातच भोजन प्रसादी केली, त्याच्यामुळं आम्हाला जायचं काही काम नाही. आज नर्मदा मैयाच्या कृपेने 100 किलोमीटर लांबून एक भैया आमच्यासाठी भोजन घेऊन आले. तर आम्ही पोचलो आहे बांद्रा फान. नर्मदा मैयाचं आम्हाला दर्शन झालेलं आहे मस्त सुंदर. इथं तिची झेंडा लागलेली दिसते, तिथं आश्रम आहे. इथं तुम्ही भोजन प्रसादी करू शकता, राहू सुद्धा शकता. नर्मदेवर इथं नर्मदा मैया आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन झाल्यानंतर आपला असणारा थकवा निघून जातो. इथं सुद्धा आश्रम आहे वरती. खूप सुंदर इथं मैयाचं स्वरूप पाहायला मिळालं. स्वच्छ सुंदर. मैयाच्या किनाऱ्यावरून आता आम्ही चालत आहोत. आम्ही सगळ्यात नाव आहोत आणि मैया खाली आहे. पण मैयाच्या किनाऱ्यावरून त्याच्यावरून चालताना शहागंजमध्ये आम्ही पोचलो. तिथं सेट रेस्टॉरंटच्या बाजूला सदाव्रत सेवा आहे. शहागंजमध्ये आल्यानंतर इथं अन्नक्षेत्र आहे. ती जी पाण्याची टंकी दिसते तिथं अन्नक्षेत्र आहे. इथून अर्धा किलोमीटरवर हायवे सोडून आतमध्ये शिरायचं. शहागंज येथील हा आश्रम आहे. आम्हाला जायचं होतं पुढं, पण इथंच थांबावं लागलं, कारण आमच्यासोबत जी मंडळी चालते ती मंडळी म्हणली आपण इथंच थांबू. इथं सुंदर नर्मदा मैयाचा घाट आहे. घाटावर आम्ही आता आंघोळीला जाऊ. पहिला घाट आहे कसा बघू, नंतर काय करायचं ठरवू. वा, सुंदर नर्मदा मैया इथून आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच दिवसानंतर नर्मदा मैयाजवळ बसायला आज आम्हाला वेळ मिळेल. आज आम्ही निवांत नर्मदा मैयासोबत गप्पा मारू. सुंदर इथं नर्मदा मैयाचा फोटो आहे, चित्र काढलेलं आहे.
बनाते हैं ना भाऊ, मराठी में बनाते हैं पर। हाँ ते दक्षिण तट. संध्याकाळच्या टायमाला गावातील लोक नर्मदा मैयाच्या दर्शनाला येतात. मैया इथल्याच गावातल्या आरती करायला इथं आल्यात. दररोज महिन्याचं दर्शन आणि पूजा. हे बाबा दोन आमच्या बरोबर चालत आहे. नर्मदे हर. तर आम्ही आलो आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर.